समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। हुसेनपूर खटाव येथे नव्याने मंजूर झालेल्या श्री पिंपळेश्वर विकास सेवा सोसायटी हुसेनपूर या सोसायटीची सर्वसाधारण सभा सातारा जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक प्रदीप विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॅप्टन बबनराव घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। या सभेत श्री पिंपळेश्वर विकास सेवा सोसायटी हुसेनपूर खटाव या नूतन संस्थेच्या चेअरमन पदी रसूलभाई याकूब मुल्ला यांची तर व्हाईस चेअरमन पदी शीतल कुमार नामदेव झिरपे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। तर सोसायटीच्या नूतन संचालक पदी अरुण पांडुरंग देशमाने, इब्राहिम अकबर काझी, संजय रामचंद्र वाघ, प्रकाश गणपती भोसले, सुनील विठ्ठल जाधव, राजेंद्र शंकर राऊत, नितीन अंकुश शिंदे, माणिक वाघोबा पाटोळे, संजय जगन्नाथ सावंत, संगीता विजय बोबडे, गंगूबाई किसन जगताप यांच्या निवडी करण्यात आल्या। निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वप्नील माळी यांनी कामकाज पाहिले। यावेळी किशोर डंगारे, दिलीप जाधव, मुकुटराव पवार, मनोज देशमुख, तानाजी माने, विजय बोबडे, संजय गुंजवटे, चंद्रकांत भराडे, अजित झारी, एकनाथ चव्हाण, पत्रकार नम्रता भोसले, किरण राऊत, गणेश शेडगे आदींसह पिंपळेश्वर संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते। या निवडीबद्दल नूतन चेअरमन रसूलभाई मुल्ला, व्हाईस चेअरमन सौ शीतल झिरपे आणि सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मकरंद पाटील, खासदार नितीन काका पाटील, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरताळे आदींसह अनेक मान्यवर आणि सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले। एरा न्यूज साठी प्रतिनिधी शरदराव कदम। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।